तर वाजत गाजत आज बाप्पा घरोघरी विराजमान होत आहेत। घरोघरी आनंदाचं आणि मांगल्याचं वातावरण बघायला मिळत आहे। नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावरती मूर्ती खरेदीसाठी अगदी सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी सुरू आहे। हे मैदान गर्दीनं अक्षरशः फुलून गेलंय। बाप्पाच्या जयघोषानं संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेलाय। खास करून चिमुकल्यांमध्ये सर्वाधिक उत्साह दिसून येतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। लाडक्या गणरायाचं आज वाजत गाजत सर्वत्र आगमन होतोय। आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये अगदी सकाळपासूनच खरं तर भक्तांमध्ये उत्साह दिसून येतोय। सकाळी सकाळीच खरं तर बाप्पाचा जयघोष करत हे सर्व गणेश भक्त आहेत ते बाप्पाला आपल्या घरी घेऊन जात आहेत। आपण समोर जर बघितलं तर एक कुटुंब आहे ते हे बाप्पाला आपल्या घरी घेऊन चाललेलं आहे। त्यांच्याशी आपण बोलूया। दादा, काय कसा आहे उत्साह? अतिशय जोरात, म्हणजे वर्षातून एकदा हा सण फारच उत्साहाचा असतो आणि आम्ही म्हणजे वर्षभरापासून गणपती बाप्पांची प्रतीक्षा करत असतो। जेव्हापासून त्यांचं म्हणजे जातात तेव्हापासून लहान मुलांपासून तर सगळे आम्ही म्हणजे अतिशय आजचा दिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस असतो आमच्यासाठी। आज खरं तर घरी आनंदाचं मंगल्याचं वातावरण असतं। काय आता कशी बाप्पाची 10 दिवस सेवा करणार? सगळ्या प्रकारचे मोदक वगैरे करून आमच्याकडे 56 भोग असे करतात बिल्डिंगमध्ये, सोसायटीमध्ये, आणि वेगवेगळे गेम्स खेळून रोज आरती करून। खरं तर लहान मुलांमध्ये देखील बाप्पाची मोठी उत्सुकता ही असते। त्या लहान मुले त्यांच्याशी आपण बोलूयात। दीदी, काय घरी डेकोरेशन केलंय? घरी खूप मस्त डेकोरेशन केलंय यावेळेस आणि आम्ही 2-3 दिवसांपासून त्याच्यावरतीच लागलेलो डेकोरेशन। बाप्पाविषयी काय वाटतं? बाप्पा काय करतो? कोण आहे बाप्पा? बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि तो माझा सगळ्यात फेवरेट आहे आणि तो खूप गोड पण दिसतो। गोड दिसतो। बरं बरं, काय बाप्पाकडे प्रार्थना यंदा? की मी एकदम मला बुद्धी येईल आणि मी सगळं फ्युचर नीट वगैरे असं। आपण बघत आहोत का हा निरागस भाव आहेत। बाप्पाप्रती असलेली ही श्रद्धा आहे, भावना आहे आणि बाप्पा खरं तर आम्हाला सद्बुद्धी देव असंच तिने देखील प्रार्थना केलेली आहे। कॅमेरामन विजय पारसो, प्रांजल कुलकर्णी, एडिट मराठी, नाशिक।